प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेत अर्जुनला आज खूप त्रास देण्यात आलाय। या पूर्णाजी म्हणत असतात आपल्या घरावर कसलं संकट आलंय, काय सावट आलंय, काही कळत नाहीये। आधी प्रतिमा गेल्याची बातमी आणि आता हे एक नवीन संकट, देवा वाचव रे बाबा यातून। आता अश्विन म्हणतो पूर्णाजी नको काळजी करू, दादा वहिनी मिळून सगळं ठीक करतील बघ। कल्पनाताई विचार करत असतात हा चैतन्य आता साक्षीकडेच गेला असेल, हा अर्जुन आणि सायली दोघं जण वेळेत पोहोचले ना म्हणजे झालं। खूप चिंतेमध्ये आहेत बिचारे हे सगळे जण। विमल पण प्रार्थना करते की या घरावरचं सावट लवकर दूर कर। आता अस्मिताला बाहेरून आवाज ऐकू येतात। अस्मिता म्हणते अरे बापरे हा कोणाचा आवाज आहे। अश्विन आलाय बाहेर पळतच आणि मग आता अर्जुनला बाहेरच गाठलंय पत्रकारांनी आणि खूप सारे प्रश्न विचारतात। अर्जुन म्हणत असतो आम्ही कायदा पाळला नाही असं कधीच झालेलं नाहीये। पत्रकार विचारत असतात ॲडव्होकेट गडकरी तुम्ही साक्षी शिखरेला वचन दिलं, लग्नाचं वचन दिलं आणि खोट्या आरोपामध्ये अडकवलं, तिच्या वडिलांना पण असंच खोटे पुरावे देऊनच अडकवलंय का तुम्ही। अर्जुन अगदी गळा फोडून ओरडत असतो अहो तुम्ही आमचं ऐकून तरी घ्या। पण आता एक बाई म्हणते की तुमच्यासारख्या वकिलांना बॅन केलं पाहिजे, तुम्ही तुमच्या प्रोफेशनला लाज आणली आहे। मग सायली खूप ओरडते यांच्यावर आणि म्हणते कोणाला बॅन करायला निघाला तो तुम्ही, कोणाला। जो वकील आतापर्यंत एकही केस हारला नाहीये, ज्याचे खरेपणाचे दाखले दिले जातात त्याला बॅन करायला निघालात का तुम्ही। आणि काय हो तुम्ही सगळे पत्रकार आहात ना, नाण्याची दुसरी बाजू जाणून न घेता तुम्ही इथे येऊन ह्यांना दोषी ठरवलं। स्वतःच्या व्यवसायाला लाज तुम्ही आणली आहे ह्यांनी नाही, म्हणून इथे आलात तुम्ही जाब विचारायला। मग एक पत्रकार म्हणते प्रेमात फसलेली मुलगी खोटं का बोलेल, तिचं साखरपुडा मोडल्यावर हे सगळं कळलं ना तिला, काय वाटलं असेल तिला, तुम्ही स्त्री म्हणून विचार करा। सायली म्हणत असते की मी माणूस म्हणून विचार करतेय, गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, साक्षी गुन्हेगारच आहे, तिने केलेला खून लपवायचा आहे म्हणून ती एकामागोमाग एक खोटं बोलतीये। ती आधी कोर्टात खोटं बोलली आणि आता मीडिया समोर खोटं बोलतीये। मग पत्रकार विचारतात ती खोटं बोलतीये याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे। मग सायली म्हणते ती खरं बोलतीये ह्याचा पुरावा आहे का मग तुमच्याकडे, ती ह्यांच्यावर जे आरोप करते त्याचा तरी पुरावा आहे का तिच्याजवळ। माझी खात्री आहे की तिच्याकडे कुठलाच पुरावा नसणार आहे आणि तरी तुम्ही आम्हा सगळ्यांना जाब विचारायला आलात, कशाच्या जोरावर आलात तुम्ही इथे। मग आता अर्जुन म्हणतो आम्ही आमच्या खरेपणाचे पुरावे लवकरात लवकर देऊ। चैतन्य म्हणतो हो नक्कीच देऊ, पण आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की साक्षी जे काही बोलते ना ते खरं मानू नका, निदान नाण्याची दुसरी बाजू कळेपर्यंत संयम ठेवा। अर्जुन म्हणतो मी रिक्वेस्ट करतोय तुम्ही प्लीज निघा, काही अपडेट असेल तर मी स्वतः कळवेल तुम्हाला। मग आता सगळे पत्रकार निघून जातात। अश्विन म्हणतो दादा वहिनी प्लीज तुम्ही घरामध्ये चला, घरातले सगळे खूप काळजी करतायत। मग आता हे सगळे गेलेत घरामध्ये, पण प्रचंड टेन्शन वातावरण आहे आज। पण आता साक्षी जरा ओव्हर कॉन्फिडंट झाली आहे असं दाखवलंय प्रेक्षकांना त्यांनी। ती आली आता महिपतकडे जेलमध्ये आणि महिपतला तिने तो व्हिडिओ दाखवलाय। महिपतने तो व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओ बघून त्याला फार आनंद झाला। व्हिडिओ बघितल्यावर महिपत म्हणतो काय गो अगं तू तर चेंडू मैदानाच्या बाहेरच भिरकवलायस आणि मला मागमूस पण लागू दिला नाही की तुझ्या टाळक्यात हे समज चाललंय। साक्षी म्हणते अण्णा तुम्हीच म्हणाला होतात ना अर्जुन आणि चैतन्याला गाफील ठेवून पुढचा प्लॅन कर म्हणूनच ही गोष्ट मी कोणासोबतच शेअर केली नव्हती। महिपत म्हणतो तू हे सगळं जमवलं कसं, मला आधीपासून सांग बरं। मग आता साक्षी सगळं काही सांगते सिक्वली, ते पूर्ण ऐका प्रेक्षकांनो। साक्षी म्हणते अण्णा तुम्हाला चैतन्यावर जो संशय आला होता ना तो मला पण यायला लागला होता। तर झालं होतं असं की साक्षीने चैतन्याच्या खोलीत सगळा पसारा बघितलेला होता आणि पसारा उचलता उचलता त्याचा लॅपटॉप ओपन असतो आणि लॅपटॉपमध्ये चॅट्स ओपन असतात। पंकजच्या नावाने त्याने जो काही नंबर ॲड केलेला असतो त्यावर अर्जुनचा डीपी ती बघते आणि तेव्हाच तिच्या शंकेची पाल तिथेच चुकते आणि मग तिने लगेच पेनड्राईव्ह घेतलाय। आता तो बॅकअपसाठी घेतलाय का त्या पेनड्राईव्ह मधले व्हिडिओ पाहायसाठी पेनड्राईव्ह घेतलाय हे मला कळलं नाही प्रेक्षकांनो। तर एक पेनड्राईव्ह तिने घेतलाय आणि पेनड्राईव्ह लॅपटॉपला लावल्या तिला ते सगळे व्हिडिओज दिसतात, म्हणजे जे त्या दिवशी कोर्टात सादर केलेले असतात ना ते। तर साक्षीचा संशय आणखीनच अगदी खरा ठरतो की चैतन्य आणि अर्जुन दोघे जण मिळालेले म्हणजे चैतन्य मला फसवतोय। पण प्रेक्षकांनो अशी सुद्धा बाजू असू शकते ना की चैतन्याने बॅकअप म्हणून हे व्हिडिओ ठेवलेत असो, आपल्याला कुठल्या दृष्टीने घ्यायचंय ते आपण बघूयात। तर आता साक्षी महिपतला सांगते अण्णा मला तेव्हाच ही गोष्ट क्लिअर झाली की अर्जुन आणि चैतन्य दोघं मिळून आपल्याला फसवताय।
अण्णा म्हणतो की हा गडकरीत दिसतो हरवलेल्या कोकरूवानी, पण लय यातल्या गाठीचा निघाला ग. पुढं काय केलं मग तू? साक्षी म्हणते मग सरळ मी मीडियाकडे गेले. ज्यांना अशा बातम्या हव्या असतात ना तसे न्यूजपेपर आणि पत्रकार शोधून काढले आणि त्या पत्रकारांना बोलवून त्या गडकरीवर असे नको नको ते आरोप केले ना, सगळ्या गोष्टी अशा मीठ मसाला लावून सांगितल्यात. अण्णा मला या ट्रॅपमध्ये अडकवायला निघाला होता ना, आता स्वतः असा अडकेल ना या ट्रॅपमध्ये, बघाच तुम्ही. आता अण्णा म्हणतो बल्ले शाबास, आता 113% माझी मुलगी शोभते तू. साक्षी म्हणते त्या गडकरीने त्या अर्जुन सोबत प्लॅन करून तुम्हाला जेलमध्ये पाठवले अण्णा, आता मी त्याला जेलमध्ये कशी सडवते ना ते बघाच तुम्ही. आता अण्णा तिला म्हणतो नाही तसं नाही करायचं, ही चूक अजिबात करायची नाही, गडकरीला जेलमध्ये पाठवायचा नाही. साक्षी म्हणते का अण्णा? तेव्हा अण्णा म्हणतात की जर कोणी हे प्रकरण शोधून काढायचा प्रयत्न केला तर त्यांना कळल की तू खोटं बोलत होती आणि गडकरी खरं बोलत होता, कारण त्याने तुझ्या विरुद्ध खोटे पुरावे नाही उभे केलेत, खरे पुरावे शोधून काढले. त्यामुळे आता गप्प बसायचं, शांत बसायचं. तू लढवलेली शक्कल नाहीतर आपल्या दोघांना भारी पडल. आता झाडाला फळं लागली आहे ना, ती गप गुमान खायची, हावरेपणा करायचा नाही. साक्षी म्हणते अण्णा अहो मी त्याची पोलीस कंप्लेंट नाही करायची, तो जेलमध्ये जाईल असं नाही बघायचं मी. अण्णा म्हणतो नाही, त्या अर्जुनला वाटेल तेवढा त्रास दे, छळ कर त्याचा, पण जेलापासून त्याला लांब ठेवायचं. तुला माहिती आहे का जेलापेक्षा जास्ती शिक्षा कधी होती माणसाला? जेव्हा आजूबाजूचे माणसं आहेत ना ते त्याच्यावर थुकतात. अगं हा अर्जुन सुभेदार एवढा खंबीर आहे ना, तो कोसळून जाईल. आता गडकरीचं काय घेऊन बसली तू, याच्या पेचा आहे तो तर जीवच देईल. आला का ध्यानात तुझ्या? साक्षी विचार करते मनामध्ये, हो ते खरंय, बिचारा चैतन्य आता त्या कुणालच्या वाटेनच जाईल आणि अर्जुन मात्र कायम बर्बाद होईल, म्हणजे कायमचा बर्बाद होईल असं साक्षी मनात विचार करतेय. पण प्रेक्षकांनो काय वाटतं तुम्हाला, यांची ही आयडिया खरंच वर्क करेल का? मला तर असं वाटतंय की यांनी स्वतःच्याच हाताने पायावर धोंडा मारून घेतलाय आणि नक्की रविराज यात इन्व्हॉल्व होतील असा माझा अंदाज आहे. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आता अर्जुनच्या घरातलं वातावरण जरा जास्तीच गंभीर होत चाललंय, खूप टेन्शनमध्ये सगळे. अर्जुनला फोन यायला लागलाय आणि आता अर्जुन खूप चिडून उत्तरं देत असतो, माझं ऐकून तरी घ्या काय चाललंय, हे बघा मी लीगल ॲक्शन घेणार आहे कळतंय का तुम्हाला, असं तो फोनवर कोणाशी तरी बोलतोय. तो खूप चिडचिड करत असतो. सायली म्हणत असते की हे बघा मी काय म्हणते, घरातनं सगळे खूप टेन्शनमध्ये, तुम्ही सतत जर घरच्यांसमोर बोलत राहिलात ना तर त्यांचं टेन्शन खूप वाढेल हो, तुम्ही हे सगळं ऑफिसला जाऊन कराल का? अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे. अश्विन अरे आम्ही ना ऑफिसला जातोय आणि काय लीगल ॲक्शन घेता येईल का यावर ते बघतो, तू दार आतून लॉक कर, कोणाला येऊ देऊ नकोस. आता ही सायली म्हणते मी पण येते ना तुमच्याबरोबर. अर्जुन म्हणतो नको आता नको येऊस तू, ऐक माझं, सध्या घरच्यांना जास्ती गरज आहे तुझी सायली, तू प्लीज घरच्यांसोबत थांब, काही वाटलं तर मी फोन करेल तुला, मी आलोच. आता तो चेंज करायला गेलाय अर्जुन, पण आता इकडे ही चमची आली ना साक्षीकडे, ही प्रिया ओरडत ओरडतच आली, साक्षी ए साक्षी, आणि तिला चिटकते आणि म्हणते काय कसली सॉलिड आहेस ग तू, त्या अर्जुन आणि चैतन्यवर कसला भारी बॉम्ब टाकलायस ग, ए काय ग तू आधी का नाही सांगितलंस मला? मग साक्षी म्हणते तुम्ही तरी कुठे सांगता आधी तुमचे प्लॅन, त्यामुळे ना तुमचे प्लॅन थांबत ना आमचे प्लॅन थांबत. मग लगेच प्रिया जरा बिचकते, म्हणजे तिने ते प्रतिमा गेल्याचा प्लॅन हिला सांगितला नाही ना, मग लगेच तिला गोडगोड बोलायला लागते, अगे साक्षी आपण एका टीममध्ये आहोत ना, हे बघ चैतन्याला आयुष्यातून उठवण्यासाठी तुला जी काही मदत लागेल ना ती मदत तुला ही प्रिया करणार. मग साक्षी म्हणते तुझी मदत मला लागणारच नाहीये, अर्जुन चैतन्याला उद्ध्वस्त करायचा प्लॅन तयार आहे माझा. साक्षीने आता तिची काही माणसं बोलवली आणि त्यांना सांगते की आत्ताच्या आत्ता त्या सुभेदारांच्या घरावरती माणसं पाठवा आणि घरातून जी कोणी व्यक्ती पहिली बाहेर पडेल त्यांच्यावर हल्ला करा. आपल्या युनियनमधली माणसं त्या अर्जुनच्या ऑफिसमध्ये पाठवा, अर्जुनच्या ऑफिसची वाटेल तितकी तोडफोड करा, त्यांच्या तोंडाला काळं फासा. प्रिया तर बघतच राहते साक्षीकडे. मग आता ती सांगते की सगळं पब्लिक अर्जुनवर चिडलंय असं वातावरण तयार करा, जा कामाला लागा. आता ती माणसं निघून गेलेत. मग प्रिया म्हणते अरे साक्षी मला वाटलं होतं की प्लॅनिंग करण्यात कॉम्पिटिशन आहे आपलं, पण नाही ग तू जिंकलीस यार, तू जिंकलीस. आता तिला अशी लांबून पप्पी देते आणि म्हणते खरंच यार साक्षी तू ग्रेटच आहेस ग. आणि सध्या साक्षी तर काय हवेतच आहे, तिला वाटायला आता तिने जे काही केलंय ते अगदी तिच्या मनाप्रमाणे झालंय. अर्जुन आणि चैतन्य प्रत्येकाला उत्तर देऊन देऊन हैराण झालेत बिचारे. शेवटी चैतन्य वैतागतो आणि म्हणतो अरे यार अर्जुन यांना उत्तरं देण्यात काहीच अर्थ नाहीये, लोकांना वाटतंय की साक्षीच बरोबर आहे.
ती पोरगी बोलते तेच सगळं खरं आहे असं वाटायला लागलंय लोकांना. अर्जुन म्हणतो जाऊ दे चैतन्य, सगळं इग्नोर कर, आता पुढे काय करायचं त्याचा विचार करावा लागेल आपल्याला. आता अर्जुनच्या केबिन मध्ये त्याचे काही क्लायंट घुसलेत आणि म्हणतात की काय हो काय हे अर्जुन सुभेदार. आता ते पिऊन दादा म्हणत असतात तुम्ही बाहेर व्हा बरं आधी. पण हे लोक म्हणतात गप्पा बसा, आम्हाला बोलू द्या या सुभेदारशी. काय हो काय ऐकलं आम्ही हे. अर्जुन म्हणतो काय ऐकलंय तुम्ही हे. मग ते लोक म्हणतात साक्षी शिकरेने तुमच्यावर आणि गडकरीवर जे आरोप केले त्याचं काय आहे, आमच्या केसचं काय होणार. चैतन्य म्हणतो अहो तुमची केस तर जिंकत आलो ना आपण, परवाच तारीख आहे तुमची, होईल ना तोपर्यंत सगळं सॉर्ट. मग आता ते लोक म्हणत असतात कसं होणार आहे, खोटे पुरावे देऊन हेच ऐकतोय आम्ही. अहो तुमच्यासारख्या खोट्या वकिलांची आम्हाला गरज नाही आहे. चैतन्य म्हणतो तुम्ही तुमच्या सेन्सेसमध्ये तरी आहात का. कुठल्या तरी मुलीने काहीतरी आरोप केलेत आमच्यावर आणि तुमचा विश्वास बसलाय त्याच्यावर. त्यातला एक क्लायंट म्हणतो अहो तुम्ही त्या मुलीशी लग्न करणार होतात, फसवलंय तुम्ही, ते काही नाही, आमचे पैसे सगळे परत द्या आम्हाला. आणि ते लोक असं बोलून निघून जातात. चैतन्य आणि अर्जुन अजून वैतागलेत. अर्जुन म्हणतो पाहिलं ना हे मिस्टर देशमुख यांची आधीची केस आपणच जिंकलो होतो आणि हे नाईक तर आपल्याकडे हात जोडत आले होते केस घ्या म्हणून. अर्जुनची आता खूप चिडचिड होत असते. चैतन्य म्हणतो थोडक्यात काय या साक्षीचा नेम बरोबर लागलाय अर्जुन, तिने जे काही केलंय ना ते आपल्याला त्रासदायक ठरते हे मात्र नक्की. आता त्यांच्या ऑफिसमधले लँडलाईन खणखणायला लागलेत. चैतन्य म्हणतो उचल अर्जुन फोन, आपण किती वेळ असे टाळणार आहोत लोकांना. आता अर्जुन सगळ्यांना सांगत असतो की अहो खोटं आहे सगळं, ती बाई मुद्दाम आम्हाला अडकवतीये. चैतन्य पण असेच उत्तरं देतोय सगळ्यांना. ती म्हण आहे ना प्रेक्षकांनो, किस्मत मेहरबान तो गदाबी पहलवान तसं साक्षीचं झालंय. ठीक आहे पण शेवटी सत्याचा आणि प्रामाणिकपणाचा विजय होतो हे मात्र खरं आहे. तर आता हे अर्जुन आणि चैतन्य वैतागून गेलेत. शेवटी चैतन्य म्हणतो अर्जुन हे सगळं ना माझ्यामुळे झालंय रे, मला आधीच कळायला हवं होतं रे अर्जुन की ती बाई फिरलीये म्हणून. तो बिचारा आता रडायला लागतो. तो खूपच इमोशनल आहे नाही प्रेक्षकांनो. अर्जुन त्याला म्हणतो की अरे चैतन्य तुझ्यामुळे काहीच झालेलं नाहीये, रिलॅक्स राहा जरा, आपण एका क्रिमिनल माइंडच्या मुलीशी डील करतोय, हे आपल्या प्रोफेशनचंच काम आहे चैतन्य, तू रिलॅक्स राहा. चैतन्य म्हणतो आता काय करायचं रे अर्जुन. अर्जुन आता विचारच करतोय की काय करायचं. सायली आता अर्जुनला सारखा फोन करत असते. मग कल्पना ताई म्हणतात का ग लागला का ग फोन अर्जुनचा. सायली म्हणते नाही ना बिझी येतोय फोन. कल्पना ताई म्हणतात की हो ना, अरे ज्यांचा संबंध नाहीये ना सायली, असे लोक पण अशा वेळेला आरोप करायला कमी करत नाही. कुठून कुठून फोन येत असतील बिचारायला. आता हे मात्र कल्पना ताईंचं खरं आहे. सायली म्हणते त्यांना खूप त्रास होत असणार ना आई, सगळ्या गोष्टींना एकट्यानंच तोंड देतात ते. चैतन्य भाऊजी एरवी खंबीरपणे उभे असतात त्यांच्या पाठीशी, पण चैतन्य भाऊजी सुद्धा खूप खचले तो. आई मी काय म्हणते, मी जाऊ का ऑफिसला, त्यांच्याबरोबर कोणीतरी असायला हवं ना ऑफिसमध्ये. कल्पना ताई म्हणतात कोणीतरी नाही, तू जा ऑफिसमध्ये, तू असायला हवंस त्याच्या मागे, तू जा आता, मी बघते स्वयंपाकाचं. आता सायली निघाली ऑफिसला जायला, पण ती विचार करते की अहो आता आपण संकटाला दोघं मिळून तोंड देऊया, मी येते तिथे. तर आता साक्षीने पाठवलेली गुंड गेली आहेत ऑफिसमध्ये आणि ते मुद्दाम मोठ्या मोठ्याने घोषणा देतात. अर्जुन सुभेदार हाय हाय, चैतन्य गडकरी हाय हाय. आणि आता त्या ऑफिसमध्ये जाऊन लगेच तोडफोड करायला सुरुवात करताय. आता हे बिचारे ऑफिसमधले लोक त्यांना थांबवायचा प्रयत्न करतात, पण ते आत घुसलेत. अर्जुन पण बाहेर आलाय आणि यांना थांबवायचा प्रयत्न करतोय. अर्जुन ओरडतो आणि म्हणतो काय तमाशा लावलाय तुम्ही, कोण आहात तुम्ही. आता लगेच हे लोक म्हणतात की तुमच्यासारख्या लोकांना जगायची लायकी नाहीये, त्या साक्षी शिखरेला फसवलं. चैतन्य म्हणतो आम्ही कोणाला फसवलं नाहीये, तीच खोटं बोलतीये. आता हे लोक कॉलर धरायला जातात चैतन्याची आणि म्हणतात लाज नाही वाटत, चांगल्या पोरीला त्रास देता तुम्ही. आता गडकरी तू जीव दे, त्या साध्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवलंयस तू. अरे त्या पोरीने घर दिलं तुला आणि तू तिच्या उलटला. चैतन्य म्हणतो काय मूर्खासारखं बोलताय तुम्ही. आता अर्जुन चैतन्याला थांबवतो म्हणजे पुढे जाण्यापासून आणि म्हणतो चैतन्य ही लोक जे कुणी आहेत ना ती मुद्दाम करताय, आपण कायदा हातात घ्यायचं नाहीये, ही माणसं मुद्दाम आपल्या ऑफिसमध्ये घुसून गुंडगिरी करताय. अर्जुनच्या बरोबर लक्षात आलंय. तो म्हणतो पोलिसांना फोन कर चैतन्य. मग आता तो गुंड जो असतो ना मेन, तो म्हणतो लाव फोन लाव, धमकी कोणाला देता रे, फोडा रे. आणि आता मुद्दाम ऑफिसमध्ये गोंगाट घालताय. चैतन्याने पोलिसांना फोन लावलाय, पण तोपर्यंत या लोकांनी हायदोस घालून ठेवलाय. आता ऑफिस काय फोडताय, काचा काय तोडताय. अर्जुन आणि चैतन्य त्यांना रोकायचा प्रयत्न करताय, पण ते काही ऐकायला तयार नाहीयेत. आणि एका माणसाने ह्या सगळ्या वेळेची संधी साधली आहे आणि अर्जुनवर चप्पल उगारायचा प्रयत्न केलाय. तिथपर्यंतच त्यांनी आज दाखवलंय आणि हाच गोंगाट पूर्ण दाखवत. हा गोंधळ जो आहे ना प्रेक्षकांनो, हा त्यांनी शेवटपर्यंत दाखवलाय की कशा पद्धतीने अर्जुनच्या ऑफिसची हे तोडफोड करतात. आणि आता तिथे सायली येऊन अर्जुनवर येणाऱ्या या वारांना झेलणार आहे, म्हणजे असं जरा ड्रॅमॅटिक बघायला मिळणार आहे आपल्याला. म्हणजे अर्जुनवर कोणीतरी चप्पल उगारतंय आणि सायली येऊन त्या माणसाला
थांबवणार आहे. तर उद्या बघणं म्हणजे सोमवारी आता बघणं जास्ती इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो. आजचा भाग तुम्हाला भारी वाटला की नाही लाईक करायला विसरू नका आणि माझं चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका हं. तर सोमवारच्या भागामध्ये आपण बघणार आहोत चैतन्य आणि अर्जुन टेन्शनमध्ये असतात. चैतन्य म्हणतो साक्षीने केलेल्या बदनामीमुळे आता आपल्याकडे एक पण केस शिल्लक नाही आहे. पण आता ही सायली येते आणि म्हणते आहे ना एक केस शिल्लक, माझ्या मधुभाऊंची ही केस जिंकल्यानंतर तुमची प्रतिष्ठा आणि तुमच्या सगळ्या जुन्या केसेस तुम्हाला परत मिळणार आहेत सर, माझा विश्वास आहे तुमच्यावर. ठरलं तर मग. आणि दोघेही जण एकमेकांच्या हातात हात देतात आणि म्हणतात हो ठरलं तर मग. आणि दोघेही जण सोबतच बोलतात आता रडायचं नाही आता लढायचं. छान दाखवला नाही आजचा भाग त्यांनी. पण आयुष्याचा जोडीदार जर सोबत असेल ना प्रेक्षकांना तर आयुष्यात आलेली अशी कितीही मोठी वादळं असोत ती अगदी सहजरित्या आपल्याला पार करता येतात. हे मात्र अगदी खरं आहे. छानच दाखवलं त्यांनी आज ठरलं तर मग. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या भागासाठी काय वाटतंय तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.